चल बाय. बाय See you. बाय. चल निघायचं. काय ग? काय झालं? अनिलचा फोन येतोय. अनिलचा फोन तुझ्या फोनवर कशाला? ते उचलत का नाही फोन? परवा तर अगदी मॅडम वगैरे म्हणून माफी मागितली. आत्ता का फोन करतोय हा? तू घाबरतेस ना? घाबरू नकोस. फोन घे आणि ठणकावून सांग त्याला. जास्त बोललास ना तर कंप्लेंट करीन म्हणावं. नाही नको, मी फोन उचलतच नाही. तू जर फोन घेतला नाहीस तर तुला जास्त त्रास देईल तो. अजिबात घाबरू नकोस. हे बघ मी आहे ना, घे फोन. हे बघ तू जर फोन घेतला नाहीस ना तर मी जिजूला सांगेन त्याचा काहीतरी बंदोबस्त करायला. घे फोन. हॅलो, अरे जानू, कशी आहेस तू? कोण बोलताय? अगं ओळखलं नाहीस का? मी मामा बोलतोय, मामा. मामा? हा. अरे तू कधी आलास? आणि अनिलच्या फोनवरून कसा आलाय तुझा फोन? अगं ते घरी आल्यावर सगळं सांगतो. ते एक लक्षात घे, काही टेन्शन घेऊ नको. सगळं मी व्यवस्थित करतो. हा. हॅलो, पण तू फोन का केलायस? अरे ते घरी आल्यावर सांगतो बोललो ना. काही काळजी करू नको. ठेव आता. हॅलो हॅलो. जान्हवीचा नंबर. जान्हवी जान्हवी. झाला, डिलीट झाला. व्हिडिओ. झाला, व्हिडिओ डिलीट झाला. तुली की बारावाज. काम झालं. झालं? झालं. वा, मस्त. ओ फोन तुमचं आहे? हो. बोलून बोलून भूक लागली. आता काहीतरी खायला मागवा. वेटर. अनिलला तू मामा केलास? नाही अगं, माझा मामाच होता. अनिल नावाचा मामा आहे का तुझा? नंबर अनिलचाच होता, पण माझा मामा बोलत होता. म्हणजे काय? माझ्यासाठी पण कोडच आहे. हा काय प्रकार आहे? काही कळतच नाहीये. बरं, त्याला विचारायला गेले तर म्हणाला नंतर बोलतो आणि फोन ठेवून दिलाय त्याने. एनिवेज अनिल नव्हता ना. पण मामा अनिल बरोबर काय करतोय? ऐसा करो, 3 इडली सांबार लाना और 3 शिरा. डॉक्टर ने सांगितलंय गोड खात, तब्येतीला बरं असतं. और चाय मिळता नाही इथं? हा, ते 3 चाय लाव. नुसता चहा घशाखाली उतरत नाही ना. हो. ओ टोस्ट रहता है ना, टोस्ट मालूम है ना, टोस्ट, उसको ऐसा चीज लगा के लेकर जा. काय म्हणाले गुरुजी? कोण गुरुजी? अहो असं काय करताय तुम्ही? मगाशी माझ्याकडनं फोन घेऊन गेलात गुरुजींशी बोलण्यासाठी. ते गुरुजी. गुरुजी म्हणाले अवघड आहे, फार अवघड आहे. हा, पण काढू तुमच्यासाठी काहीतरी मार्ग काढू. करा नक्की करा. माझी जान माझीच झाली पाहिजे. ती जर माझी होणार नसेल ना तर दुसऱ्या कोणाची होऊ देणार नाही. त्यासाठी वाटेल ते करीन मी. माझं घरदार विकीन. मला सांगा, तुमचं जे घर आहे त्याचं दार कुठे आहे? म्हणजे पूर्वेला की पश्चिमेला? म्हणजे हेही बघता तुम्ही? दादाला ना सगळं येतं. अगदी पत्रिका पाहतो, हात पाहतो, एखादा वास्तुदोष असेल तर तेही पाहतो, ग्रहदोष असेल तर त्याचीही शांती करतो. तो ना हिमालयात जाऊन साधना करून आलेला आहे. तुम्हाला सांगते, त्याने एखाद्याला अंगारा लावला ना तरी तो माणूस बरा होतो. तुम्हालाही लावतो एकदा अंगारा. हो नक्की लावा, पण एकदा घरात या. तो ग्रह दोष काय तो काढून टाका. काय ना अनिल, अनिल राव, दोष राहत नाही माणसामध्ये. म्हणजे नशीब हो,
7 वर्ष झाली मी माझं लग्न जमवण्याचा प्रयत्न करतोय. अहो अजून जमत नाहीये होते. होणार तर काही तेज आहे चेहऱ्यावर. होणार होणार. हा मामा आहे ना, काही काळजी करायची नाही. अहो आता त्या वेटरला बोलवा हो. वेटर वेटर तिच्या आईविषयी माझं मत काही बरं नाही. आता तिच्या बाबांविषयी हे कळलंय. आमचा तर धीरच होत नाहीये पुढे जायला. पण तिच्याकडून हे नातं तितकंच पक्क, इंटेन्स आणि पवित्र आहे का, हा मुद्दा आहे. सात जन्माची कमिटमेंट तिने अनिलशी लग्न ठरवताना केली होती. त्याच्याशी लग्न ठरवण्यामागे तिचा वेगळा हेतू होता, नाईलाज होता. आणि तुझ्याशी लग्न करताना तिचा तो हेतू किंवा नाईलाज नाही. जान्हवी बद्दल उलटसुलट माहिती आयाजीला देते तरी कोण? अरे तुम्ही निघालात? सर आता जर काही ऑफिसचं काम असेल तर ते मी करू शकणार नाही, कारण ऑफिसची वेळ संपलेली आणि माझा बॉयफ्रेंड माझी वाट पाहत असेल. लव्हबर्ड्स. लव्ह बर्ड. लग्नाआधी मुला आणि मुलीला लव्ह बर्ड म्हणतात. लग्नानंतर त्यांना काय म्हणतात सांग बघू जान्हवी. सांग सांग. अँग्री बर्ड. टाळी टाळी टाळी. काही या बरं, एक काम कर, ही फाईल उद्या गोखले गृहउद्योग मध्ये देऊन ये. उशिरा आलीस तरी चालेल. हं? सर मी येऊ का? उशिरा तिथेच विचारायला कशाला पाहिजे, नाही का? सर तुम्ही मला नेहमी घालून पाडून बोलता. हा तुम्ही जर असं बोललात ना तर मी नोकरी सोडून देईन. नक्की नक्की नोकरी सोडशील? वा वा वा. हे बघिता नंतर म्हणायचं नाही मस्करी केली म्हणून. हा सर काय हो बिचारीला. एवढं सोपं आहे जान्हवी, मला माहितीच नव्हतं. साहेब मी जाऊ का? इथं मी उशिरा येऊ का आणि ह्याचं मी लवकर जाऊ का, एवढेच प्रश्न विचारत असतात. अरे कुठे चाललात? मी आहे ना ऑफिस मध्ये काम करतोय. कोणीही कुठेही जायचं नाही मी जाईपर्यंत. जान्हवी तू निघ. तुम्ही पण निघा ना साहेब. राहिलेलं काम उद्या लवकर येऊन करा ना. बरं झालं हा सांगितलंस. कुठून आणतोस रे हा आगाऊपणा तू? बस शांतपणे, अजून खूप काम आहे. आज निघायला उशीर होणार आहे. सॉरी साहेब, म्हणजे तुम्ही कामात सिंह आहात, म्हणजे इथे सिंह आहात तुम्ही. घरी पण असेच असता का हो? म्हणजे काय? घरी सुद्धा मी सिंहच असतो, पण या सिंहावर सतत एक स्मिता नावाची दुर्गा बसलेली असते. भाल्याने टोचत. जाऊ दे मग. एक मिनिट तरी बापरे, 100 वर्ष आयुष्य आहे. बोल ग बबडा, बोल बोल. काय ग स्मितुडी? आईला जेवायला घेऊन बाहेर जाऊया? जाऊया ना, आनंदाने जाऊया. फक्त कुठल्या हॉटेलमध्ये जाऊया तेवढं सांग. म्हणजे हॉटेलचा दरवाजा बघून घ्यायला लागेल. आई शिरायला हवी ना आतमध्ये. अगं तसं नाही आई. अगं आईची चूक नाही तुझ्या. आई तुझी हॉटेलमध्ये जाणार, लोकांनी स्वागत करायला नको का नीट त्याचं, म्हणून म्हटलं दरवाजा बघून घेतो कसा आहे. शिवाय काय आहे, हॉटेलमधलं जेवायचं म्हणजे जेवणाआधी देवाची प्रार्थनाही करायला नको. तू बनवलेलं नसणार ना जेवण. अगं स्मिता तसं नाही, तसं नाही. अगं तू बनवलेलं जेवण नसेल तर उगाच देवाची प्रार्थना फुकट कशाला घालवायची? तुझ्या हातची चव थोडीच येणार आहे त्या जेवणाला. हा जाऊया जाऊया, आईला नक्की जेवायला घेऊन जाऊया. हा तोपर्यंत सांभाळ आईला. नाही तू कशाला करतेस फोन? मी करतो ना. अगं मला कुठे काय काम आहे, करतो फोन तुला. हा चला चला. अच्छा हॅलो 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 हॅलो. सिग्नल गेला वाटतं. सर मी निघू का? हो निघ. बाय. जवळ जवळ गायली संगीत विशारद गीता. बरं मामा, तुझं काय चाललं होतं रे आज? अनिलच्या मोबाईल वरनं कसा फोन केलास तू मला? काय झालं नाही का अनु? अगं मी तिकडे गावाला होतो, तेवढ्यात तुझ्या आईचा फोन आला की तो टाकल्या तुला त्रास देतोय म्हणे. आता हे आपले दाजी हे असे. बरं तो पिंट्या तो अजून लहान आहे, त्यातून सावत्र असली तरी माझी भाजी आहे. माझा जीव राहवला नाही ना. बरं कलाला यातून मार्ग काढता येईल असं वाटलं नाही. मला वाटलं आपण स्वतःच गेलं पाहिजे तरच मार्ग निघेल, म्हणून काशा गुंडाळला आणि आलो मुंबई. बरं ह्या सगळ्यामध्ये तू अनिल बरोबर काय करत होतास हे सांगितलेलंच नाहीयेस. मुद्द्याला बगल द्यायची, फापट पसारा घालायचा,
आणि गोल गोल बोलून लोकांना गोंधळात टाकायचं ही खासियत आहे ना आमच्या मेवणे साहेबांची. अहो जगराटी आहे ती, असं वागावं लागतं. दुसऱ्याचं चांगलं करून आपलं नाही हो कमी होत, नाही कमी होत. तुमच्यासारखं होतं, खाया पिया कुछ नाही घरात फोड्या बारा आणा, तरी मी त्यांना केव्हाचा सांगत होतो की असं टेबला खालून घेत जा, तर सगळे घेतात, पण यांचं आपलं नाही. हे आमचे दाजी हरिश्चंद्राचे अवतार ना. काय झालं पुढे, काय झालं? काहीच वाईट झालेलं नाहीये. अगं दातावर मारायला दमडी नाही त्यांच्या खिशात. हा, अजून काय वाईट व्हायचं? तू फक्त पैशातच नसतं अरे. सुख काही पैशात नसतं. तू सुद्धा काय दाजी सारखे पुस्तकी वाक्यावर विश्वास ठेवायला लागली ते काय? काय तर म्हणे सुख सगळं पैशावर नसतं. बाईक अजून तू लहान आहे, मी अनुभवी आहे. मी सुद्धा असं भारी भारी बोलतो ना, पण कशाला? लोकांना भापवायला. माझा मात्र विश्वास नाही अशा गोष्टीवर. पण मला खरंच असं वाटतं. नाही बाळा, ते त्यांना समजण्याच्या पलीकडचं आहे. थांब तू. अहो काय चाललंय काय तुमचं? आ घरात आलेल्या पाहुण्याशी हे असं वागायचं का? आणि जानू तू ग, नाही काही लहान मोठं काही आहे की नाही? की मामाला अक्कल शिकवायला निघालीस तू? आई अक्कल नव्हती शिकवत मी त्याला. आणि त्यांनी अजून अनिलला का भेटलो हे सांगितलंय का बघा. अरे हो, ते सांगायचं राहिलं नाही का? काय झालं तर हिनं मला फोनवरून सांगितलं होतं ना, तो अनिल हिला त्रास देतोय म्हणून त्याला भेटावं लागलं. मी बोललो त्याला, ए बाबा रे, ती जान्हवी ना माझी भाची आहे, ती काही रस्त्यावर पडलेली नाही, तिच्या वाटेला गेलास तर तुझी वाट लावी. हो हो, मी होते ना बरोबर. नाही हे सगळं ठीक आहे, पण त्याच्या फोनवरून फोन करायची काहीच गरज नव्हती. मी माझा फोन घरी विसरलो होतो. बर, तुझ्या आईच्या फोन मध्ये बॅलन्स नव्हता म्हणून त्याच्या फोनवरून फोन केला की तुला सांगणं गरजेचं होतं ना की बाबा मी त्याच्याशी बोललोय, आता घाबरायचं कारण नाही त्यासाठी. पण मग अशा वेळी पीसीओज असतात रस्त्यावर, तिथून फोन करायचा, त्याचा फोन का वापरला? अगं फुकटात फोन होतोय तर 2 रुपये वाया कशाला घालवा ना. अरे हो, पैशावरून आठवलं, जानू तुझा हात बघू जरा. मला नाही इंटरेस्ट त्याच्यात. अगं बघू दे तरी, हस्तरेषा बघाव्या लागतात. कले तोपर्यंत चहा टाक मस्त पैकी. आणि हो, थोडा गोड कर बरं. तुमच्या त्या मुंबईकरासारखा पानसट नको. असं कर ना, माझ्या कपात 4 चमचे साखर टाक. अगं बाई ग, नाही 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 नाही, अरे मला आता शक्यच नाही होणार. अरे माझी कंबर धरली आहे. तुझी कंबर तूच धरली ती सोड. अगं मोठ्या भावाची जरा सेवा कर, जा चहा कर. या वयात हालचाल करायला हवी. बघ, बसून बसून तू फुगत चाललेस आणि भाऊ वाढत चाललाय. मी टाकते. तू नको करोस, तू थांब. तू जा कर, चहा कर. आणि असं कर, दाजींसाठी सुद्धा 1 कप चहा ठेव. थोडी साखर कमी टाक. आता बघू, हे बघ, विश्वास नाही वगैरे असं म्हणायचं नसतं, शास्त्र असतं आणि मला कळतं ना त्यातलं, म्हणून तुला सांगतो. बघू हात, बघू तुझा हात बघू. चल, बायकांचा डावा हात बघू. वा वा वा, अरे काही धनरेषा आहे की एक्सप्रेस हायवे. खरंच मानलं पाहिजे, तुला नक्की धनलाभ होणार आहे. 5 वर्षाचे होते तेव्हापासून हे सांगत आलाय तरी. अगं कधी आणि कुठे होणार ते कुठं सांगितलंय. पण शेवटी झालं ना माझं भविष्य खरं. आता एका मोठ्या कंपनीची मालकीण होणार आहेस तू. आणि हे कळण्यासाठी फार गाढा अभ्यास हवा नाही. मामा तुझं ना उगाच अंदाजपंचे दाहोदरसे चालू आहे. नाही ना, माझं भविष्य खरं ठरलं की नाही बघ ना. आता खरोखरच एका श्रीमंत घराच्या चाव्या तुझ्या कमरेला लटकणार आहेत. आता काय बाबा, तू श्रीमंत पतीची राणी होणार आहेस. पण या गरीब मामाला विसरू नकोस हा. अरे हो, बघू पुढे, बघू ना, हात पुढे काय आणखी बघायला पाहिजे ना. आता बघ,
अरे तो अनिल आला होता 2दा. अनिल घरी आला होता. हो खूपच फाजील माणूस आहे तो. तुम्ही मला सांगितलं का नाहीत पण? अरे आमच्या लक्षात नाही आलं ना की तुला सांगायला पाहिजे. तुला काळजी वाटली असते ना. श्री तिची आई पण आली होती परवा, कोणाची? त्या जान्हवीची. अरे माहित नाही, पण त्या आणि आई असं दोघी त्यांच्या खोलीत जाऊन काहीतरी बोलत होत्या. मी गेले होते ऐकायला, पण आईंनी मला परत पाठवून दिलं. श्री असं का विचारतोयस? अरे मी काही टेन्शन घेऊ शकत नाही तुझं, पण तुझा चेहरा बघवत नाही रे. जीव तुटतोय आमचा. हो तुझा चेहरा बघवत नाही रे, जीव तुटतो माझा. सांग ना मी काय करू? मी काही करायला तयार आहे, सांग काय करू? तुम्ही ऑलरेडी खूप केलेत माझ्यासाठी. आता यापुढे काही नाही. आता जे काही करायचंय ते माझं मलाच. अय्याजी काय रे? झोपतेस? नाही, ये ना. थोडं बोलायचं होतं. बोल. अनिल आपटे आपल्या घरी येऊन गेला हे मला का नाही सांगण्यात आलं? अरे आपल्या घरात एवढी वेगवेगळी माणसं येतात, कुणाकुणाबद्दल सांगायचं तुला? आणि मला अनिल बद्दल सांगायचं होतं, मी ठरवलं पण होतं. पण त्या दिवशी तू घरी आलास तेव्हा इतका आनंदात होतास की तुझ्या आनंदावर विरजण घालावं असं नाही वाटलं मला. आणि जान्हवीची आई सुद्धा आली होती का घरी? हे कोणी सांगितलं तुला? सांग ना प्लीज. श्री मी खोटं बोलत नाही, म्हणूनच तुझ्या प्रश्नाचं मी उत्तर देऊ शकत नाही. तुला माझी शपथ आहे. एकाच गोष्टीसाठी दोघांनी शपथा घातल्या तर पहिली शपथ पाळायला पाहिजे ना. त्यासाठी कशाचीही किंमत मोजावी लागली तरी? तिची आई का आली होती हे न सांगण्यासाठी मी तुझी शपथ घेऊन बसली आहे. त्यांनी तुला माझी शपथ घालावी इतकं काय सांगितलंय? ते न सांगण्याची तर शपथ घेतलीये मी. याची असं शब्दांनी वगैरे काही होत नसतं ग. आम्ही आपली जुनी माणसं, आम्ही शपथा मानतो आणि पाळतोही. लग्नाबद्दल काही बोलायला आलं होतं का? हे तुला सांगितलं तर शपथ मोडल्यासारखं होईल. नको मोडूस तुझी शपथ. आजी, माझ्यात जो हट्टीपणा आला ना तो तुझ्याचकडून आलाय. तेव्हा जान्हवी बाबतीत तुझा जो काही गैरसमज आहे ना तो दूर केल्याशिवाय मीही स्वस्थ बसणार नाही. येस तुझी आहे जान्हवी. श्री. मला राग येतोय खूप स्वतःचा. का? मोठं तोंड वर करून तुला म्हणाले होते तुझी आजी किंवा मी असा प्रश्न उद्भवला तर आजीला निवड. नाही सहन होते. स्वार्थी होते. माझ्या मनात ना खूप संघर्ष चालू आहे सारखा.
कधी देवावर रागवते, कधी नशिबावर, कधी स्वतःशीच भांडत बसते. अरे सारखं सारखं असं वाटत राहतं श्री की मी तेव्हाच आजींशी खोटं बोलायला नको होतं. जे आहे ते खरं सांगून टाकायला हवं होतं. एक संधी मिळाली ना तर सगळं खोटं बदलून टाकेन. जे खरं आहे ते त्यांना सांगून टाकेन. म्हणजे त्यांच्या मनात माझ्या विरुद्ध इतक्या उंच भिंतीच तयार होणार नाही. ज्या पार करणं आज तुला आणि मला अशक्य होऊन बसलंय. भूतकाळात जाऊन आपली चूक सुधारायची एक संधी मिळाली पाहिजे रे. त्यांना कसं समजावून सांगू रे की श्री शिवाय एक क्षणही नाही जगू शकत मी. जान्हवी, आता थोडासा टफ टाइम चालू आहे, पण ह्या अशा परिस्थितीतच तर प्रेमाची परीक्षा होत असते ना. आणि अनुकूल परिस्थितीमध्ये प्रेम टिकणं फार काही अवघड नसतं. ते टिकायला फार काही कष्ट नाही घ्यावे लागत. प्रेमाचा खरा कस लागतो तो प्रतिकूल परिस्थितीत. आणि तुला राग येणं, तुझी चिडचिड होणं स्वाभाविक आहे. मला येतो ना, मलाही राग येतो. बट नोईंग आजी असं उगाच नाही वागणार. त्यामागे नक्की काहीतरी कारण असणार आहे. काहीतरी तिचा गैरसमज झालाय जो फक्त मला दूर करायचा. माझी आजी खरंच खूप मोठ्या मनाची आहे आणि ती माझ्याविषयी थोडीशी जास्त प्रोटेक्टिव्ह आहे, जास्त पॉझिटिव्ह आहे. आणि या सगळ्या काळजीपोटीच ती कधी कधी जे स्टँड घेते ना ते जराशी जाचक वाटू शकतात. पण जान्हवी, तू माझ्या जितकी जवळ आहेस ना तितकीच ती सुद्धा माझ्या जवळ आहे आणि महत्वाची सुद्धा.